आज आमचेच घरचे आणि पन्हाळा तालुक्यातील दामणेकोरातील सामाजिक कार्यकर्ते विलास बोगरे सर, त्यांचे सर्व सहकारी, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि त्यांच्या संपूर्ण पार्टीनं या ठिकाणी परत शिवसेनेमध्ये आमच्या मागं उभा राहायचा निर्णय घेतला, पक्षप्रवेश केला। बोगरे सर हे अतिशय कर्तृत्ववानपणे काम करतात, कर्तृत्ववान आहेत। त्यांचा विकास कामाचा धडाका आणि लोकांच्यापर्यंत काम करण्याची पद्धत ही अनोखी आहे। आणि मला वाटतं या सगळ्याचं जर आपण बघितलं असेल तर मगाशीच मी सांगितलं, धामणी प्रकल्प पूर्णत्वाला व्हावा, वेतवड्याचं सबस्टेशन व्हावं आणि प्रत्येक समाजामधल्या व्यक्तींनापर्यंत विकास कामं पोचली ही चिकाटी त्यांच्याकडनं आहे। त्यांच्या सौभाग्यवती माजी पंचायत समिती सदस्य आहेत। मला वाटतं या माध्यमातून त्यांचा या परिसरामध्ये नावलौकिक आहे, त्यांना मानणारा एक वर्ग आहे। ते सर्व आपल्याला या ठिकाणी आज पाठिंबा दिलेला आहे। मला निश्चित आहे की आज चांगल्या काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी पाठिंबा दिल्यानंतर मला दहातीचं बळ या ठिकाणी येते। आज शिवसेना आणि महायुती या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये चांगल्या पद्धतीने काम करायला लागलेले आहे। अनेक योजना मग महिलांच्या असतील, लाडकी बहीण योजना असेल, महिला सबलीकरणाच्या असतील, शेतकऱ्यांसाठी वीज बिल माफीच्या योजना असतील, कर्जमाफीची योजना असेल, या ठिकाणी एसटी सवलतीच्या असतील, वयस्क योजना असेल, अनेक योजना या सरकारनं 2.5 वर्षाच्या काळामध्ये चांगल्या पद्धतीनं राबवलेत आणि त्या योजना चांगल्या पद्धतीनं चालू आहेत। मला वाटते की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना विरोधकांनी कोर्टात जाऊन बंद करण्याचा प्रयत्न केला, परंतु या ठिकाणी त्यांना यश आलं नाही। आणि या ठिकाणी आज महायुतीची घोडदौड मोठ्या धडाक्यामध्ये चालू आहे। आणि मला वाटतं की या मतदारसंघामध्ये सुद्धा अनेक लोक या ठिकाणी माझ्या पाठीमागं सहकार्यासाठी आशीर्वाद देण्यासाठी या लागलेले आहेत। आज सकाळीच पाडवी बुद्रुक इथल्या ग्रामपंचायत सदस्य आणि 100 कार्यकर्त्यांनी प्रवेश केला, आता शिंगणापूरमधले प्रवेश करतात। त्याचबरोबर चिंचवड्यातल्या लोकांनी प्रवेश केला, मरळीतल्या लोकांनी प्रवेश केला। अनेक लोकांचे या ठिकाणी पाठिंबा देण्यासाठी, सहकार्य करण्यासाठी आपल्याबरोबर या लागलेत। निश्चित आहे की सामाजिक काम पुढे न्यायचा, या मतदारसंघातला विकास कामं पुढे न्यायची ही भावना ठेवून आणि समाजातल्या तळागाळापर्यंत आपण काम पोचवण्यासाठी ही माझी नेहमी धडपड आहे। आणि या धडपडीला साथ देण्यासाठी ही सगळी मंडळी आहेत, या सगळ्यांच्या पाठबळावर मी काम करत आलो आहे। आज त्यांनी या ठिकाणी स्वगृही परत आलेत, मी पक्षप्रवेश म्हणणार नाही, स्वगृही परत आले, त्यांचं मी मनपूर्वक आभार मानतो। आणि निश्चितपणे या मतदारसंघामध्ये आज लोकांच्यामध्ये बदलाचं वातावरण आहे। आज या 2.5 वर्षामध्ये मी सत्ता नसताना सुद्धा अनेक विकास कामं, मग मुख्यमंत्री आरोग्य योजनेमधून अनेक लोकांना आपण मोफत ऑपरेशन्स, वेगवेगळ्या योजनेमधून त्यांना मदत करण्याचं काम आपण केलेलं आहे। ही सगळीच मी आज जास्त सांगत नाही, या सगळ्या कामं प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी निश्चितपणे आज या सगळ्यांची साथ मला मिळणार आहे। ती सगळ्यांनी साथ द्यायची ठरवल्याबद्दल पुन्हा एकदा करवीर विधानसभा शिवसेनेच्या वतीनं मनपूर्वक सगळ्यांचा धन्यवाद देतो, आभार मानतो। गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने, चव आहे कोल्हापुरी, गोकुळ लई भारी। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या कोल्हापुरी कारभार म्हणजेच KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा।